नमस्कार. शिर्डीच्या साईनाथाचं दर्शन, शनी शिंगणापूरचं शनी महाराजांचं दर्शन घेऊन आपण रात्री जवळपास 11:30च्या दरम्यान पंढरपुरात पोचलेलो आहे. रात्रीचा आराम करून आता विठू माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आपण निघत आहोत. सोलो ट्रेनिंगचा आजचा 3रा दिवस आहे. खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून पंढरपूरला येण्याची इच्छा होती. आज त्या पांडुरंगाच्या आशीर्वादामुळे ते शक्य झालेलं आहे. विठू माऊलीचा मी सदैव आभारी. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. तिसऱ्या दिवशी पांडुरंगाचं दर्शन झालेलं, विठू माऊलीचं दर्शन झालेलं आहे. आता पुढचा प्रवास अक्कलकोटच्या स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे. अक्कलकोटला जायचं आहे. पांडुरंगाच्या विठू माऊलीचं नाव घेऊन आणि अक्कलकोट स्वामींचं नाव घेऊन पुढचा प्रवास सुरू करायचा आहे. तुझं नाव काय आहे? अंशिका. पूर्ण नाव काय? अंशिका कैलास मोरे. बरं, आम्ही मुंबईला असतो. ओके, थँक्यू. वेलकम. अक्कलकोटला कोण राहतं तुझं? आत्या. तुझ्या आत्या राहते. बाय. नमस्कार. जय हरी विठ्ठल. मित्रांनो, आषाढी एकादशीला अनेक पालख्या दिंड्या येतात, अनेक भक्तजन येतात. ते एकादशीच्या आधी आषाढी एकादशीला कुठे राहतात सगळ्यांना प्रश्न असतो. आज मी पंढरपूरला आलो होतो तेव्हा हा प्रश्न मलाही पडला होता. तर ते या भक्तिसागरमध्ये राहतात. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या अशी टॅगलाईन दिली आहे. सर्व हे वारकरी भक्तजन आणि विठू माऊलीचे भक्त या 65 एकरच्या जागेत राहतात. खरंच विठू माऊलीचा महिमा अपरंपार आहे. जर मुंबई ते पुणा किंवा पुणा टू सोलापूर हायवेला तर तुम्हाला जोगेश्वरी मिसळ पुढे दिसत असेल. जोगेश्वरी मिसळचा मी तुम्हाला चहा जरूर रेकमेंड करेल. तुमचा प्रवासातला पूर्ण थकवा या चहाने दूर होऊ शकतो. या पूर्ण प्रवासामध्ये मी काल शनी शिंगणापूरला पण जोगेश्वरी मिसळची चहा प्यायलो होतो. आज मी आता मोहोळला आलो तर चहा प्यायलो. चहाची टेस्ट वगैरे एकदम उत्तम आहे. मी तुम्हाला जोगेश्वरी मिसळची चहा रेकमेंड करतो.
4 ते 5 झोपू देतो